नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्। ओम शनैश्वराय नमः। हरिओम भाविकांनो आणि माझ्या परमप्रिय सख्यांनो, शनीची 7.5 म्हटली की सर्व लोकांना ती थोडा वेळ का होईना विचार करावयास भाग पाडणारी असते। आपण आपल्या जन्मपत्रिकेच्या संदर्भात ज्योतिषांकडून मार्गदर्शन ज्यावेळेस घ्यायला जात असतो त्यावेळेस ज्योतिषांनी हातामध्ये पत्रिका घेतल्यानंतर शनी महाराजांचे ज्यावेळेस उल्लेख केला जातो तर थोडा वेळ का होईना आपल्या मनामध्ये धस्स झाल्याशिवाय राहत नाही। आपल्या आयुष्यामध्ये जन्मपत्रिकेमध्ये जर आपण नवग्रहांपैकी कुठल्याही ग्रहाच्या संदर्भात जर धसका घेत असू तर असा ग्रह म्हणजे ग्रहराज शनी महाराज। शनीच्या 7.5चा उल्लेख झाल्यानंतर आता माझे कसे होणार? 7.5 माझ्या जन्मालाच पुरलेली आहे, आता माझे काही खरे नाही, अजून किती दिवस मला 7.5 आहे। अशा प्रकारची दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारचे विधाने लोकांकडून ऐकत असतो। आज आपण या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीचा अभ्यास करून घेणार आहोत की खरंच शनीची 7.5 खरंच एवढी घाबरण्यासारखी असते का? खरंच शनी महाराजांना आणि त्यांच्या संदर्भामध्ये एवढा धसका घेण्याची आवश्यकता आहे का? चला तर मग अजून जास्त प्रकारचा वेळ न दवडता आपण आपल्या आजच्या या विषयाला सुरुवात करूयात। चला तर मित्रांनो, आज आपण माहिती घेऊयात ग्रहराज शनी महाराज यांच्या संदर्भातील आपल्या मनामध्ये असणाऱ्या गैरसमजुतींबद्दल आणि नतमस्तक होऊयात या ग्रहराज शनी महाराजांच्या समोर। शनी म्हणजे त्रास, यातना, मानसिक वेदना यांची जणू शृंखलाच अशी जणू आपण सर्वजणांनी शनी महाराजांविषयी एक भीतीच मनामध्ये बाळगलेली असते। शनी महाराजांच्या 7.5 मध्ये कोण्या एका माणसाचे असे वाईट झाले होते आणि आता माझी 7.5 समोर येऊन ठेपलेली आहे आणि आता माझेही तसेच होणार। पहिल्यांदा ही भीती आपल्या मनातून मुळात सकट काढून टाकावयास हवी। प्रत्येकाचे आयुष्य जसे वेगवेगळे आहेत तसेच प्रत्येकाच्या जन्मपत्रिकेमध्ये असणारी ग्रहांची स्थिती, शनी ग्रहाची स्थिती ही सुद्धा भिन्न प्रकारची असते। त्यामुळे त्या व्यक्तीला जसा त्रास झाला तसा आपल्यालाच होईल अशी भीती बाळगण्याचे कुठल्याही प्रकारची काम नाही। मित्र हो, आपण सर्वजण मिळून मला सांगा की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा काही दुर्दैवी घटना घडतात, त्या फक्त शनीच्या 7.5 होतात का हो? नाही ना। बऱ्याचदा आपल्या आयुष्यातील एखादा दिवस सुद्धा सुख आणि दुःखाने भरलेला असतो। मग प्रत्येक वेळेस या संदर्भात शनी महाराजांना दोष देण्यात अर्थ नाही असे मला वाटते। मुळातच अखंड 7.5 वाईट भयावह आहे असे आपण मानूच नका। शनी महाराज हे काही आपले शत्रू नाही। 7.5च्या खडतर प्रसंगामध्ये शनी महाराजांना आपला मार्गदर्शन करणारा आपण सर्वांनी सखा समजावयास हवे। ज्या जातकाला शनी महाराज कळाले, समजले, त्याला बऱ्याच अशा गोष्टी या सुखवह होऊन जातात। मग आपण असे का बरे समजावे की शनीच्या 7.5 अखंड 7.5 वर्ष आपल्या सर्वांना दुःखदायक जातील? याचा थोडासा विचार करा। एखाद्याची रास सिंह असेल आणि शनी महाराज कर्क राशीमध्ये प्रवेश करतील त्यावेळेस सिंह राशीला 7.5 आहे असे समजावे आणि शनी महाराज ज्यावेळेस तुळ राशीमध्ये प्रवेश करतील त्यावेळेस सिंह राशीची 7.5 संपली असे समजावे। याचाच अर्थ कर्क रास 2.5 वर्ष, सिंह रास 2.5 वर्ष, कन्या रास 2.5 वर्ष, असा हा 7.5 वर्षाचा काळ, यालाच 7.5 असे म्हणतात। यावरून आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येईल, आपली जी कुठली रास असेल त्या राशीच्या अगोदरच्या राशीमध्ये शनी महाराज आले म्हणजे आपल्याला 7.5 सुरू झाली आणि आपली पुढची जी रास असेल त्या राशीतून शनी ज्या वेळेस
पुढे जाईल, पुढील राशीमध्ये प्रवेश करेल, त्यावेळेस आपली 7.5 संपली असे आपल्याला लक्षात येईल. शनी हा वैराग्याचा आणि उदासीनतेचा कारक ग्रह आहे. शनी महाराजांना आळशी, अप्रामाणिक लोक अजिबात आवडत नाहीत. शनीच्या 7.5 मध्ये मनुष्य बऱ्याचदा निर्मोही होतो. शनी आपल्याला अंतर्मुख होण्यास शिकवतो, कारण शनी महाराज एका राशीमध्ये 2.5 वर्ष वास्तव्य करतात. म्हणून जातकांना आपल्या आयुष्यामध्ये निदान 2 वेळेस तरी 7.5चा सामना करावा लागतो असे म्हणावयास हरकत नाही. तसेच शनी महाराजांना अतिशय न आवडणारा गुण म्हणजे अति जास्त मिजासी असणारे लोक, अति जास्त गर्व असणारे लोक, मी म्हणजे कोण अशा आविर्भावात वावरणारे लोक. 7.5 मध्ये मनुष्यासमोर आपण पूर्वी केलेल्या चुका, पूर्वी केलेली पापे दत्त म्हणून समोर येऊन उभे राहतात आणि त्या केलेल्या चुकांना, त्या केलेल्या पापकर्मांना निरपेक्षपणे शासन करण्याचे काम आपले शनी महाराज करत असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे शनी महाराज हे जातकाला त्याने पूर्वी केलेल्या असलेल्या चुकांचे, पापांचे प्रायश्चित्त देण्यासाठी निरपेक्षपणे काम करत असतात. त्यांना शासन, त्यांना दंड देण्याचे काम शनी महाराज करत असतात. एखादा जातक ज्याने पूर्वी फार भयानक पाप केलेली असतील किंवा त्या जातकाने बऱ्याचदा वडीलधाऱ्यांना दुखावले असेल, तर त्याला मात्र शनीच्या विविध दोषांना, शनीच्या विविध शासनाला, दंडाला सामोरं जावं लागतं. कष्टकरी समाज शनी महाराजांना फार आवडतो. असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशा मानसिकतेच्या लोकांना शनी महाराज त्यांच्या 7.5च्या कालावधीमध्ये झोडपून काढल्याशिवाय राहत नाही. शनीच्या 7.5 मध्ये सर्व घटना या दुर्दैवी होतातच असे काही नाही बरं का. शनीच्या 7.5 मध्ये घर होणे, परदेश गमन योग, चांगली नोकरी लागणे, त्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळणे अशा शुभ घटनाही या शनीच्या 7.5 मध्ये घडतात. शनीची 7.5 जातकास दर 30 वर्षांनी येते. चांगल्या घटनांचे श्रेय आपण शनी महाराजांना न देता फक्त वाईट आणि विपरीत घटनांचे खापरच आपण मात्र शनी महाराजांवर फोडतो. हे अत्यंत चुकीचे आहे असे आपल्याला वाटत नाही काय? अहंकारी लोकांचे गर्वहरण केल्याशिवाय, त्यांच्या गर्वाचे घर खाली केल्याशिवाय शनी महाराज राहत नाही असे अनेक उदाहरणे आहेत. पण केलेल्या चांगल्या कर्मांची फळं शनी महाराज हे देतातच बर का. आपण ज्या कुठल्या देवाची सेवा करत असाल किंवा करत नसाल, पण शनी महाराजांच्या नित्य स्मरणाने आपला आयुष्यातील बराचसा कालावधी, बहुधा सर्व कालावधी हा सुखावह झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या हातून घडणाऱ्या कमी अधिक प्रमाणात पापकर्मानुसार शनी महाराज त्यांच्या 7.5 मध्ये आपणा सर्वांना दंड देत असतात. मग आता त्या दंडाचे स्वरूप कसे असतील? या दंडाच्या स्वरूपामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींना सामोरं जावयास लागू शकते याचा विचार, याचा उहापोह आता आपण पुढे करूया. या शनीच्या 7.5 मध्ये खोटे आरोप येणे, आपतेष्टांबरोबर कलह होणे, जमिनीचे वाद निर्माण होणे, विनाकारण समाजामध्ये आपली बदनामी होणे, तसेच या शनीच्या 7.5 मध्ये तुरुंगवासाची भीती येणे, दीर्घ शारीरिक आजारपण, प्रॉपर्टीवरून, घरामध्ये, आपतेष्टांमध्ये मोठमोठे वाद निर्माण होणे, आपली अपकीर्ती होणे, धननाश होणे, त्याच पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचं मानसिक, शारीरिक सौख्य न मिळणे, मंगल कार्यासाठी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावयास लावणे, अशा विविध प्रकारच्या मानसिक त्रासाला आपल्याला या शनीच्या 7.5 मध्ये अति जास्त प्रमाणामध्ये आपल्या हातून घडलेल्या पातकांच्या स्वरूपामध्ये शनी महाराज शासन करत असतात. कुटुंबामध्ये एकाच वेळेस एकापेक्षा जास्त सदस्यांना 7.5 येणे हे सुद्धा काही फार चांगले नाही बर का. कारण की ती 7.5 आपल्याला अजून असह्य होऊ शकते. आपल्या जन्मपत्रिकेमध्ये 4, 6, 8, 12 या ठिकाणी चंद्र असणे, तसेच ज्या जातकांना
शनीची किंवा राहूची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल अशा जातकांना ही शनीची साडेसाती थोडीशी जास्त संघर्षमय जाणवू शकते. पत्रिकेमध्ये शनी आणि चंद्र युती असणे हे सुद्धा काही फार चांगले नाही. अशी ही शनीची साडेसाती आपल्या सर्वांना कमी अधिक जास्त प्रमाणामध्ये भोगावी लागते. कुठले उपाय करावे, कुठले तोडगे करावे, आपल्या वर्तनामध्ये कुठल्या प्रकारचा बदल करावा, चांगला बदल करावा, या संदर्भातील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत, की ज्यामुळे आपल्याला ही शनी महाराजांची साडेसाती सुसह्य किंवा सुखावह होईल. आशा करतो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओचा पुढील भाग शनीच्या साडेसातीवरील उपाय आणि तोडगे या व्हिडिओ संदर्भामध्ये नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अगदी मनापासून विनंती. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्ञानवर्धक व्हिडिओंचे जास्तीत जास्त नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी कृपया बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद. जय शनिदेव.